नमस्कार मित्रांनो, मी शंकर चौधरी. आपण कसे आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आज आपल्या ऊसाला खूप प्रतीक्षेनंतर तोड आलेली आहे आणि ऊसतोड कामगार हे सिल्लोड तालुक्यातील आहे. तर हा आमचा ऊस ज्ञानेश्वर कारखाना नेवासा जिल्हा अहमदनगर येथे ऊस कारखान्यासाठी जाणार आहे. तर मित्रांनो, हे ऊसतोड कामगार आणि त्यांचे जीवन, तर त्यांचा संपूर्ण जीवनपट बघितला तर त्यांचं कष्टाचं जीवन आणि त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुलं असणारी त्यांचंही जीवन कसं आहे ते बघा. तुझे काय नाव आहे? चप्पू. तुझं काय छोटी? तुझं काय नाव आहे छोटे? हा, प्रियंका. अरे वा वा, खूप छान नाव आहे. तुझं काय नाव म्हटलं छोटू? मेरा नाम पाद है. काय नाव आहे? याचं नाव काय? तुझं काय नाव आहे भाऊ? हा, ही सगळी लहान लहान मुलं बघा. आणि हे बघा, ऊसतोड कामगार इकडे ऊस तोडतात. हे इकडं ऊस तोडतात. इकडे ऊस तोडतात. इकडे. आणि हे बघा, हे लहान मुलं, किती भीषण अवस्था आहे मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, किती भीषण अवस्था आहे. यांना कुठलं शिक्षण नाही, नीट खाणं पिणं नाही. आई वडिलांच्या पाठीमागे यांना हिंडावं लागतं, फिरावं लागतं. किती दयनीय अवस्था आहे आपल्या महाराष्ट्राची. हे बघा, लहान मुलं, हे पोटासाठी. ते एक छोटंसं गाणं आहे बघा, पोटासाठी. कशासाठी? पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. जशी आगीन गाडीचं गीत आहे, तसं हे जीवन गाडीचं गीत आहे मित्रांनो. ह्या जीवन जगताना किती संघर्ष करावा लागतो. लहानग्या मुलांना अगदी असं एखाद्या झाडाखाली, हे बघा, हे झाड आहे छोटंसं, ह्या झाडाखाली त्यांनी सावलीला ठेवलं आहे यांना, सावलीला ठेवलं यांना. आणि ते ऊसतोड कामगार ऊस तोडणीचं काम करतायत मित्रांनो. वाईट वाटतं ही सगळी गोष्ट बघून. यांना सांभाळायला कुणी नाही आहे. हे लहान मुलं आपापलेच मित्र मैत्रीण होऊन एकमेकांना सांभाळतात. तर आजचा हा ब्लॉग असाच आहे मित्रांनो. हे सत्य परिस्थिती आहे, ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला.